ठिबक वारंवार चोकअप होते तर त्याच्यावर उपाय काय, अशी एक व्हिडिओ मी बनवली होती आणि त्या व्हिडिओमध्ये मी सर्वात तांत्रिक बाजू तुम्हाला समजवलेल्या आहे. तुम्ही ती व्हिडिओ बघितली नसेल तर बघून घ्या. तर त्याच व्हिडिओच्या कमेंटमध्ये एक शेतकरी दादाने हा प्रश्न विचारला आहे की आमच्या विहिरीचे पाणी खारट आहे तर तिच्यावर ठिबक चालेल का? नक्की चालेल, काहीच अडचण येणार नाही. तुम्ही पाण्याचं प्रेशर व्यवस्थित मेंटेन करा, तिथे ॲसिड ट्रीटमेंट करा, अल्कलाईन ट्रीटमेंट करा आणि जर समजा खरंच तुमच्या पाण्यात जास्ती क्षार असतील तर तुम्ही थोडी हलकी ठिबक वापरा की जेणेकरून नळ्या चोकअप जरी झाल्या तर तुम्हाला फक्त नळ्या बदलवून परत नव्याने ठिबक करता येईल. पण आता जी परिस्थिती की मजूर भेटत नाही, लाईटचं काही खरं नाही, कमी जास्त लाईट असते, तर अशा परिस्थितीत बिना ठिबक तुम्ही कुठल्याही प्रकारची शेती आता करू शकत नाही. तर तुम्ही बिंदास वापरा. आम्ही जे काही वेळोवेळी तांत्रिक गोष्टी तुम्हाला समजवल्या आहे त्या तुम्ही लक्षात घ्या आणि मग त्याच्यावर तुम्ही ठिबक सिंचन चालवा. जर तुमच्याही मनात असा काही प्रश्न असेल तर तुम्ही कमेंटमध्ये विचारा, मी पुढच्या व्हिडिओमध्ये त्याचं उत्तर देईल. आणि तुम्हाला असं वाटत असेल की बाबा आत्ता आमच्या इंजिनियरसोबत बोलावं, काही तुमच्या मनात जी प्रॉब्लेम आहे तो आत्ता सॉर्ट आऊट व्हावा, तर आमचे इंजिनियर ह्या नंबरवर सकाळी 8 ते संध्याकाळी 6 उपलब्ध असतात, त्यांना तुम्ही कॉल करू शकतात.